गुरुपौर्णिमा विशेष या दोन गोष्टी अवश्य खा. वर्षभर धनाचा वर्षाव होईल. माता लक्ष्मी कृपा करतील. नमस्कार भक्तांनो, जय श्री कृष्ण. आपले हार्दिक स्वागत आहे. प्रिय भक्तजनांनो, सनातन धर्मात पौर्णिमा तिथीला खूप विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा तिथी येते आणि वर्षभरात एकूण 12 पौर्णिमा तिथी येतात, ज्यांचे विशेष महत्त्व आहे. यापैकीच एक आहे गुरुपौर्णिमा आणि सनातन धर्मात गुरुपौर्णिमेला खूप मोठे महत्त्व आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेचा सण आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. या पवित्र तिथीला आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि वेदव्यास जयंती असेही म्हणतात. या दिवशी महान गुरु महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, ज्यांनी ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद्भागवत आणि 1-8 पुराण यांसारख्या अद्भुत साहित्याची रचना केली. याशिवाय गुरुपौर्णिमेच्या शुभ प्रसंगी गुरुपूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच या शुभ प्रसंगी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे पूजापाठाचा पूर्ण फल प्राप्त होतो. हा दिवस वेदव्यास यांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. याचबरोबर लोक गुरुपूजन करतात आणि गुरूंना फळे, वस्त्रे आणि मिठाई भेट म्हणून देतात. याशिवाय गुरुपौर्णिमेच्या शुभ पवित्र पर्वावर गुरुसोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. कारण गुरुपौर्णिमा गुरूंना समर्पित असण्याबरोबरच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित आहे, ज्यामुळे गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणखी वाढते. या दिवशी घरी सत्यनारायण भगवानाची कथा करणे आणि पवित्र नदीत स्नान करणे यामुळे सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि महापुण्य प्राप्त होते. तसेच श्रद्धा आणि भक्तीने पूजा, दान आणि स्नान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची असीम कृपा प्राप्त होते. जिथे माता लक्ष्मीची कृपा असते तिथे धनधान्याची कमतरता राहत नाही. तिथे नेहमी धनदौलत वाढते, सुखशांती टिकून राहते. यामुळे सर्व साधक माता भगिनी गुरुपौर्णिमेला गुरुसोबतच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा मिळवण्यासाठी विविध उपाय आणि दान करतात, पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. पण शास्त्रांमध्ये काही खास चमत्कारी गोष्टींचा उल्लेख आहे. जर तुम्ही गुरुपौर्णिमेला या चमत्कारी गोष्टींचे सेवन केले तर तुम्हाला पूजापाठ, उपाय, दान आणि स्नान यांचा पूर्ण फल मिळतो. जीवनातील सर्व पाप आणि कष्ट दूर होतात, कारण या गोष्टी इतक्या चमत्कारी आहेत की त्या व्यक्तीचे नशीब चमकवतात आणि खड्ड्यापासून थेट करोडपती बनवतात. यामुळे साधकाला भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि गुरु यांची विशेष कृपा प्राप्त होते. आणि असे म्हणतात की जिथे माता लक्ष्मीची कृपा असते तिथे धनधान्याची कमतरता राहत नाही. माता लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि जीवनात आर्थिक अडचणी येत नाही. धनदौलत वाढते आणि माता भगिनींचे कोणतेही काम अपूर्ण राहत नाही. पण भक्तांनो, शास्त्रांमध्ये काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्यांचे सेवन जर तुम्ही गुरुपौर्णिमेला चुकूनही केले तर तुम्ही कितीही व्रत, पूजापाठ केले तरी त्याचा पूर्ण फल मिळणार नाही आणि तुमची मनोकामना अपूर्ण राहू शकते. तसेच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात, ज्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास राहणार नाही. यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य पसरेल आणि जिथे दारिद्र्य असते तिथे कधीही शांती राहत नाही. नेहमी भांडणे होत राहतात, घरात नकारात्मक वातावरण राहते आणि कुटुंबात प्रेम राहत नाही. याशिवाय व्यक्तीचे बनलेले काम बिघडते आणि जीवनात प्रत्येक कामात अपयशाचा सामना करावा लागतो. मित्रांनो, माता भगिनींनो, या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की यावर्षी गुरुपौर्णिमेचा शुभ पवित्र पर्व कधी साजरा होईल, पूजापाठाचा शुभ मुहूर्त कोणता असेल, गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय आहे आणि पूजा पद्धती काय आहे. तसेच गुरुपौर्णिमेला कोणत्या गोष्टींचा भोग गुरु, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अर्पण करावा आणि कोणत्या चमत्कारी गोष्टींचे सेवन केल्याने जीवनात सुख,
संपत्ती आणि धैर्य प्राप्त होते. याशिवाय गुरु पौर्णिमेला कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये ज्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नाराज होतात याचीही माहिती देऊ. या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. पण त्याआधी जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने आणि ख्या मनाने जय लक्ष्मी नारायण लिहून तुमची हजेरी नोंदवा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र, भाऊ, बहिणींसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल आणि त्यांनाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. चला तर मग तुम्हाला सांगतो की यावर्षी 2025 मध्ये गुरु पौर्णिमेचा शुभ पवित्र पर्व कधी साजरा होईल आणि पूजापाठाचा शुभ मुहूर्त कोणता असेल. प्रिय भक्तांनो, यावर्षी 2025 मध्ये गुरु पौर्णिमा 10 जुलै रोजी साजरी होईल, कारण पौर्णिमा तिथी 10 जुलै रोजी रात्री 1:36 वाजता सुरू होईल आणि 11 जुलै रोजी रात्री 2:06 वाजता समाप्त होईल. त्यामुळे यावर्षी गुरु पौर्णिमा 10 जुलै रोजी साजरी होईल. याशिवाय गुरु पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी पूजापाठ आणि व्रताचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:54 पर्यंत असेल. गोधूल मुहूर्त संध्याकाळी 7:21 ते 7:41 पर्यंत असेल. तसेच अमृतकाल रात्री 12:55 ते 11 जुलै रोजी रात्री 2:35 पर्यंत असेल. याशिवाय विजय मुहूर्त दुपारी 2:45 ते 3:40 पर्यंत असेल. चला आता तुम्हाला गुरु पौर्णिमेचे महत्त्व सांगतो. पौराणिक मान्यतांनुसार सुमारे 3000 ईसापूर्व आषाढ शुक्ल पौर्णिमेला वेदव्यास यांचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस गुरु वेदव्यास यांना समर्पित आहे. असे मानले जाते की याच दिवशी त्यांनी भागवत पुराणाचा ज्ञानप्रकाश दिला होता. म्हणून गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच पौर्णिमेचा दिवस असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. याच दिवशी गुरूंचा सन्मान केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा दिली जाते. असे मानले जाते की या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा, जीवनात मार्गदर्शनासाठी त्यांचे आभार मानावे. गुरु पौर्णिमेला व्रत, दान आणि पूजेचेही महत्त्व आहे. असे केल्याने मोक्ष प्राप्ती होते, जीवनातील सर्व दुःखकष्ट दूर होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. चला आता तुम्हाला गुरु पौर्णिमेची पूजा पद्धती सांगतो. भक्तांनो, गुरु पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्वच्छ पाण्याने स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर तुमच्या गुरूंची मूर्ती किंवा छायाचित्र सजवून त्यांची पूजा करा. जर तुमचे कोणतेही गुरु नसतील तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची श्रद्धेने पूजा करा. पूजेसाठी आवश्यक साहित्य जसे की फुले, धूप, दीप, नैवेद्य आणि पवित्र जल गोळा करा. त्यानंतर गुरूंचे आवाहन करा आणि त्यांची उपस्थिती अनुभवा. त्यानंतर गुरूंना पवित्र जल अर्पण करा आणि श्रद्धेने ख्या मनाने त्यांची पूजा करा. गुरूंना फुले अर्पण करा आणि त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करा. धूप आणि दीप प्रज्वलित करा आणि गुरूंची आरती करा. यानंतर गुरूंना नैवेद्य अर्पण करा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घ्या. त्या दरम्यान गुरुमंत्रांचा जाप करा आणि त्यांच्या महिमेचे वर्णन करा. असे केल्याने तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतील आणि गुरुसोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विशेष आशीर्वाद मिळेल. चला आता तुम्हाला सांगतो की गुरु पौर्णिमेच्या शुभ पवित्र पर्वावर गुरु, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना कोणत्या गोष्टींचा भोग अर्पण करावा आणि कोणत्या चमत्कारी गोष्टींचे सेवन करावे. भक्तांनो, जर तुमचे कोणतेही गुरु नसतील तर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना भोग अर्पण करू शकता. यात काही अडचण नाही.
आणि असे करणे तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरेल. पण जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र माता भगिनींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माता लक्ष्मीची कृपा मिळेल. 1. चवळीच्या शेंगा सेम की फ्ली. प्रिय भक्तांनो, चवळीच्या शेंगा ही पवित्र आणि सात्विक भाजी मानली जाते, जी गुरु पौर्णिमेसारख्या पुण्यप्रसंगी खाणे लाभदायक आहे. ही भाजी भगवान विष्णूंना अर्पण केली जाऊ शकते, कारण ती सात्विक स्वभावाची आहे आणि शरीराला संतुलित करते. याशिवाय चवळीच्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला शुद्ध आणि बलवान बनवते आणि नवीन ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे तुम्ही तुमच्या गुरूंना किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना चवळीच्या शेंगांचा भोग अर्पण करावा. यामुळे भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. पण याची विशेष काळजी घ्यावी की ही भाजी लसूण, कांदा, तूप आणि सैंधव मिठाशिवाय बनवावी. लसूण आणि कांद्यासोबत ही भाजी बनवू नये, नाहीतर तुम्हाला पूजापाठ आणि व्रताचे फल मिळणार नाही आणि भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात, ज्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. 2. कोहळा कद्दू. प्रिय भक्तांनो, कोहळ्याची भाजी गुरु पौर्णिमेला गुरु भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना भोग म्हणून अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ही भाजी सात्विक गुणांनी युक्त आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. याशिवाय कोहळ्याचा स्वभाव थंड आहे, जो मन आणि शरीराला शांती प्रदान करतो. त्यामुळे देसी तूप, हळद, जिरे आणि सैंधव मिठासह लसूण कांद्याशिवाय बनवलेली ही भाजी व्रत आणि पूजनासाठी योग्य ठरते, ज्यामुळे साधकाला पूजापाठाचा पूर्ण फल मिळतो आणि अपूर्ण मनोकामना पूर्ण होते. धार्मिक ग्रंथांमध्ये कोहळ्याला पवित्र फलभाजी म्हणले आहे, जी विशेषतः व्रत, एकादशी आणि पर्वांवर खाल्ली जाते. त्यामुळे तुम्ही गुरु पौर्णिमेला कोहळ्याचा भोग श्रद्धेने आणि विधिवत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अर्पण करावा आणि प्रसाद म्हणून स्वतः सेवन करावा. असे करणे शुभ फलदायी ठरते. 3. कच्च्या केळीची भाजी. प्रिय भक्तांनो, हिंदू धर्मात केळीच्या झाडाला खूप विशेष महत्त्व आहे आणि केळीचे झाड भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कच्चे केळ धार्मिक दृष्टिकोनातून खूप पवित्र मानले जाते आणि भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय भोगांपैकी एक आहे. कच्च्या केळीची भाजी विशेषतः व्रत, एकादशी आणि गुरु पौर्णिमेसारख्या पवित्र प्रसंगी बनवली जाते आणि गुरु भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अर्पण केली जाते. तसेच कच्चे केळ ऊर्जा, स्थिरता आणि आरोग्याचे प्रतीक आहे, जे ईश्वराच्या कृपेचे सूचक आहे. याचा भोग अर्पण केल्याने आणि प्रसाद म्हणून सेवन केल्याने साधकाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची असीम कृपा मिळते. तसेच जीवनात मानसिक तणाव, आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. 4. पंचामृत. प्रिय भक्तांनो, पंचामृत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अत्यंत प्रिय भोग आहे. पंचामृतामध्ये दूध, घी, मध, तूप आणि गंगाजल मिसळले जाते. हे 5 तत्वांचे पवित्र संयोग आहे, जे शरीर आणि आत्म्याला शुद्ध करते. त्यामुळे गुरु पौर्णिमेला गुरूंचा किंवा भगवानाचा पंचामृताने अभिषेक करून तो भोग म्हणून अर्पण करावा. जो व्यक्ती नियमांचे पालन करून पंचामृताने भगवान विष्णूंना स्नान घालतो आणि भोग अर्पण करतो, त्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे सेवन करतो, त्याला दीर्घायू, आरोग्य आणि धन प्राप्त होते. जर धन कुठे अडकले असेल तर ते कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळते आणि धनदौलत वाढते. तसेच असे केल्याने नात्यांमध्ये गोडवा येतो, ज्यामुळे नाते अधिक मजबूत होते. 5. तुळशी पत्र युक्त खीर. होय भक्तांनो, तुम्हाला माहितीच असेल की सनातन धर्मात तुळशीचे किती विशेष महत्त्व आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. जेव्हा खीरीत तुळशी पत्र अर्पण केले जाते
तेव्हा ती विशेष पवित्र मानली जाते. गायीच्या दुधापासून बनवलेली खीर, तांदूळ, खडीसाखर आणि तूप यांच्यासह तयार करून त्यात तुळशी पत्र टाकून गुरु पौर्णिमेला भगवान विष्णूंना अर्पण करणे अत्यंत शुभ आहे. तसेच हा भोग माता लक्ष्मी यांना देखील प्रिय आहे, कारण तो शुद्धता आणि प्रेमाचे प्रतीक आहे. याशिवाय गुरु पौर्णिमेला या खीरीचा भोग समाविष्ट केल्याने भक्ती, वैराग्य आणि ज्ञान प्राप्त होते. तसेच जेव्हा साधक प्रसाद म्हणून याचे सेवन करतो तेव्हा त्याला सुख, समृद्धी, संतोष आणि मानसिक शांती प्राप्त होते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. 6. पान आणि सुपारी. प्रिय भक्तांनो, पानाचा पत्ता आणि सुपारी परंपरेने देवी देवतांना अर्पण केली जाते आणि ती पूजापाठाचा महत्त्वाचा भाग मानली जाते, ज्यामुळे त्यांचे महत्त्व आणखी वाढते. गुरु पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना पानाच्या पानात कात, गुलकंद आणि वेलची टाकून अर्पण करणे अत्यंत शुभ आहे. हा भोग शृंगार आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो. माता लक्ष्मीला पान विशेष प्रिय आहे, कारण ते प्रेम, स्नेह आणि सौंदर्याचे प्रतीक आहे आणि त्याचे सेवन नात्यांमध्ये गोडवा आणते. त्यामुळे गुरु पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी तुम्ही गुरूंना किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना पानसुपारी अर्पण करावी. असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात, ज्यामुळे साधकाच्या ज्ञानात वृद्धी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तसेच दाम्पत्य जीवनातही सुखसमृद्धी येते. 7. गुड आणि चणे. प्रिय भक्तांनो, गुरु पौर्णिमेला गुड आणि भाजलेल्या चण्यांचा भोग अत्यंत पारंपरिक आणि प्रभावी मानला जातो. भगवान विष्णूंना गुडाचा गोडवा आणि चण्यांची साधेपणा अत्यंत प्रिय आहे. हा भोग शुद्धता, साधेपणा आणि भक्तिभावाचे प्रतीक आहे. गुरु पौर्णिमेला गुड आणि चण्यांचा भोग अर्पण केल्याने जीवनात गोडवा, आरोग्य आणि स्थिरता येते. याशिवाय माता लक्ष्मीलाही हा भोग प्रिय आहे. भोग अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून याचे सेवन केल्याने शरीराला बल, मनाला संतुलन आणि आत्म्याला संतोष मिळते आणि जीवनात नवीन ऊर्जेचा संचार होतो, ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते. 8. पिवळ्या रंगाची मिठाई. होय भक्तांनो, हिंदू धर्मात पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे. गुरु पौर्णिमेला पिवळ्या रंगाचे महत्त्व आणखी वाढते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे पिवळा रंग अधिक प्रभावशाली ठरतो. पिवळ्या रंगाच्या मिठाया जसे की बेसनाचे लाडू, मोतीचूर लाडू इत्यादी गुरु पौर्णिमेला अर्पण करणे शुभ मानले जाते. हा भोग त्यांच्या प्रसन्नतेचे प्रतीक आहे आणि भक्तांना ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करतो. शुद्ध देसी तूप, बेसन आणि खडीसाखरेपासून बनवलेले लाडू अर्पण केल्यानंतर भक्त त्याचे सेवन करतात, तेव्हा त्यांना प्रत्येक कार्यात यश मिळते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने अपूर्ण मनोकामना पूर्ण होते. तर भक्तांनो, या होत्या त्या चमत्कारी गोष्टी, ज्यांचा भोग गुरु पौर्णिमेला गुरु, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अर्पण केल्याने आणि प्रसाद म्हणून सेवन केल्याने साधकाला विशेष कृपा मिळते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते. आता तुम्हाला सांगतो की गुरु पौर्णिमेला कोणत्या गोष्टींचे सेवन चुकूनही करू नये, ज्यामुळे शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतात. 1. कारल्याची भाजी. प्रिय भक्तांनो, कारले औषधी दृष्टिकोनातून लाभदायक आहे, पण गुरु पौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी त्याचे सेवन धार्मिक दृष्टिकोनातून योग्य मानले जात नाही. तुम्हाला माहिती असेल की कारल्याची चव तिखट आणि कडवट असते, जी मनात राग, चिडचिड आणि असंतुलन निर्माण करू शकते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तिखट, कटू किंवा कडवट भोग प्रिय नाही. त्यामुळे गुरु पौर्णिमेला घरात कारल्याची भाजी बनवू नये किंवा त्याचे सेवन करू नये. नाहीतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे बनलेले काम बिघडू शकते आणि तुमचे भाग्य दुर्भाग्यात बदलू शकते. 2. वांगी, बैंगन. प्रिय भक्तांनो, वांगी ही भाजी धार्मिक दृष्टिकोनातून अपवित्र मानली जाते, विशेषतः व्रत, पौर्णिमा आणि एकादशी सारख्या शुभ दिवसांवर.
औषधी दृष्टिकोनातून ती चांगली असली तरी धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना ही भाजी प्रिय नाही. पुराणांमध्ये उल्लेख आहे की वांग्यामध्ये काही सूक्ष्म दोष असतात जे पूजेत अडथळा आणतात. त्यामुळे गुरु पौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी जेव्हा साधना, तप आणि ध्यानाची भावना असते तेव्हा या भाजीचे सेवन मनाला चंचल बनवू शकते. तसेच गुरु पौर्णिमेला ब्रह्मचर्याचा श्रद्धेने पालन करावा लागतो आणि वांगी कामप्रवृत्ती वाढवते. यामुळे तुम्ही गुरु पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेपासून वंचित राहू शकता आणि तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. 3. बासी अन्न. होय भक्तांनो, गुरु पौर्णिमेला बासी अन्नाचे सेवन अशुद्ध आणि अपवित्र मानले जाते. बासी अन्नाला तामसिक भोजनाच्या श्रेणीत ठेवले जाते. याशिवाय बासी अन्नात ऊर्जा आणि जीवनशक्तीची कमतरता असते आणि ते शरीरात आळस आणि नकारात्मकता निर्माण करते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना ताजेपणा, शुद्धता आणि सात्विकता प्रिय आहे, तर बासी अन्न या गुणांच्या विरुद्ध आहे. गुरूंना अर्पण केलेला भोगही ताजा आणि प्रेमाने बनवलेला असावा, नाहीतर त्याचा फल मिळत नाही. बासी अन्नामुळे मानसिक स्थिरतेवर परिणाम होतो आणि पूजा ध्यानात अडथळा येतो. त्यामुळे याची विशेष काळजी घ्यावी. 4. लसूण आणि कांदा. प्रिय भक्तांनो, गुरु पौर्णिमेला लसूण आणि कांदा यांसारख्या तामसिक खाद्यपदार्थांचे सेवन पूर्णपणे वर्ज्य आहे, कारण हे तामसिक भोजन आहे. हे पदार्थ शरीरात आळस, कामवासना आणि राग निर्माण करतात, जे साधनेच्या मार्गात अडथळा बनतात. मान्यता आहे की लसूण आणि कांद्याची उत्पत्ती राहुकेतूपासून झाली आहे, ज्यामुळे ते अशुभ मानले जातात. याशिवाय भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना सात्विकता अत्यंत प्रिय आहे आणि लसूण कांदा ही सात्विकता भंग करतात. जर तुम्ही गुरु पौर्णिमेला लसूण कांद्याचे सेवन केले किंवा भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गुरूंना लसूण कांद्याच्या भाजीचा भोग अर्पण केला, तर तुम्हाला पूजापाठ, व्रत, दान आणि स्नान यांचा फल मिळणार नाही. उलट तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसतील आणि तुमच्या घरात दारिद्र्य पसरेल. तर मित्रांनो, या होत्या त्या गोष्टी ज्यांचे सेवन गुरु पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी चुकूनही करू नये. नाहीतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नाराज होऊ शकतात आणि तुम्हाला जीवनात कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. याशिवाय येथे दिलेली माहिती सामान्य मान्यता, ज्योतिष, पंचांग आणि धार्मिक ग्रंथांवर आधारित आहे. येथे दिलेल्या माहिती आणि तथ्यांच्या अचूकतेची आणि संपूर्णतेची जबाबदारी आमच्या चॅनलची नाही.